प्लास्टिक नोट, प्लास्टिक की नोट लाने की बात चल रही है। रिजर्व बैंक की एक खबर आ गई है यूट्यूब चैनल पर कि 10 की, 20 की और 50 तक की नोटों को प्लास्टिक में बनाया क्यों न जाए, ताकि नुकसान कम होगा, बार बार फटेगी नहीं और वो ज़्यादा दिन चलेगी। इसके सिलसिले में हमको राष्ट्रीय अध्यक्ष श्री बलबीर सिंह परमार साहब ने फोन करके बताया कि यू गिव ओपिनियन ऑफ द सैनिक समाज पार्टी। सैनिक समाज पार्टी के तरफ से यदि प्लास्टिक नोट आएगा तो क्या समाज का क्या फायदा होगा, उसके बारे में हम अपना विचार रख रहे हैं। प्लास्टिक नोटामुळे ह्या काळ्या पैशाचा वापर करणारे, निवडणुकीमध्ये काळ्या पैशाचा वापर करणाऱ्यावर कंट्रोल येणार आहे। कसं तर आमचा सैनिक समाज पार्टीचं सूचना आहे की नोटावर गणपतीचं, श्री गणेशांचं फोटो लावला जावा किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावला जावा, जेणेकरून करप्शन करणाराची इच्छा होणार नाही किंवा त्यांना भीती वाटेल, श्री गणेशाची भीती वाटेल आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोमुळे त्यांना हे गैरकृत्य करण्याची हिंमत होणार नाही। हा आमचा सैनिक समाज पार्टीचा सुझाव आहे, हा आम्ही मांडलेला आहे, समाजापुढे मांडलेला आहे। राजकारणात असलेल्या 90% भ्रष्टाचारी, वंशवादी आणि गुंड प्रवृत्तीच्या लोकांना हा काळा पैसा वापरून निवडणूक जिंकण्याचं धैर्य होणार नाही, हिंमत होणार नाही, भीती वाटेल। त्यामुळे आम समाजातील नागरिक नक्की सैनिक समाज पार्टीच्या माध्यमातून एकत्र येऊ छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याची पूर्ती करण्यासाठी आणि सैनिक समाज पार्टीच्या उमेदवारांना अल्प खर्चात निवडून देण्यासाठी सैनिक समाज पार्टीच्या आयडिओलॉजीमध्ये येऊ इच्छितात, येत राहतील आणि त्यामुळे हे सैनिक समाज पार्टीचं ध्येय साध्य होऊन या देशात छत्रपती शिवाजी महाराजांचंच म्हणजे राजा हरिश्चंद्राचं राज्य येऊ शकेल, त्याला मदत होईल। त्यालाच म्हणतात ट्रुथ इज ए गॉड, सत्याचं राज्य म्हणजे ट्रुथ इज ए गॉड। त्यामुळे या सैनिक समाज पार्टीने या प्लास्टिक नोटाच्या विचाराला संमती दिली आहे आणि लवकर ज्या नोटा यावेत 2029 पर्यंत आल्या तर नक्कीच या देशात राजकीय स्वच्छता अभियान यशस्वी होऊ शकेल। त्यामुळे या सैनिक समाज पार्टीच्या विचाराला जोडत जाणाऱ्या समाजाच्या जनतेचे धन्यवाद। भारत वर्ष की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। सैनिक समाज पार्टीचा विजय असो।